मोठी बातमी. अकोला दंगल चौकशीच्या एसआयटी रचनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठामध्ये मोठे मतभेद निर्माण झालेले. द्विसदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा या दोन न्यायमूर्तींनी वेगवेगळे आदेश पारित केलेत. अकोला शहरामध्ये 13 मे 2023 मध्ये दोन गटात दंगल झालेली होती आणि याच प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायमूर्तींनी वेगवेगळे आदेश पारित केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश शालोने आपल्या सोबत आहेत. उमेश, नेमकं काय म्हणले सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी? अशा रीतीनं दोन वेगवेगळे आदेश कसे काय आलेत? निश्चितच अकोला दंगल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठातील दोन न्यायमूर्तींनी दोन वेगवेगळे आदेश पारित केल्याने काहीसा संभ्रम यात निर्माण होऊ शकतो. याची पूर्वपीठिका जर बघितली तर 13 मे 2023 रोजी एका इंस्टाग्राम पोस्टवरून अकोल्याच्या हरिहरपेठ भागात दंगल झाली होती आणि या दंगलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात जखमी झालेला मोहम्मद अफजल मोहम्मद शरीफ यांनी एक सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि या प्रकरणात अकोला पोलिसांवर त्यांनी अतिशय गंभीर असे आरोप केले होते. अकोला पोलिसांनी विशिष्ट धर्मियांना टार्गेट करण्यासाठी तपास योग्य पद्धतीने केला नसल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि या संदर्भात 11 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता आणि या निकालात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश त्यांनी सरकारला दिले होते आणि या एसआयटीमध्ये दोन्ही समाजातील म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाजातील अधिकाऱ्यांचा समावेश असावा असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं होतं. मात्र राज्य सरकारने या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक पुनर्विचार याचिका दाखल केली होती आणि याच याचिकेवर काल निकाल देताना न्यायमूर्ती संजय कुमार आणि सतीशचंद्र शर्मा या दोन न्यायमूर्तींनी वेगवेगळे आदेश जे आहेत ते पारित केलेले आहे. न्यायमूर्ती संजय कुमार यांनी राज्य सरकारची याचिका योग्य असल्याचं म्हटलं आहे आणि राज्य सरकारनं म्हटलेल्या ज्या गोष्टी आहे की धार्मिक आधारावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करणं हे मूळ तत्वाला घटनेच्या धरून नाही आणि त्यामुळे राज्य सरकारनं केलेली याचिका ग्राह्य धरता येऊ शकते आणि सतीशचंद्र शर्मा न्यायमूर्ती जे आहे यांनी या याचिकेला विरोध केला आणि पोलिसांनी योग्य तपास न केल्यामुळेच ही वेळ आल्याचं त्यांनी म्हटलंय आणि या संदर्भात जातीय आधारावर जे एसआयटीमध्ये अधिकारी आहेत ते असावेत असं त्यांनी म्हटलं आणि या संपूर्ण संदर्भात याचिकाकर्ता आणि राज्य सरकारला 2 आठवड्याचा अवधी न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांनी दिलेला आहे आणि दोन न्यायमूर्तीचे वेगवेगळे निकाल असल्यामुळे या प्रकरणाला संभ्रम काही प्रमाणात वाढला असं म्हणता येईल. धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.